नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय जो आहे तो आहे इंग्लिश. इंग्लिशमधील आपलं जे लेक्चर आहे म्हणजेच आपला जो टॉपिक आहे तो आहे 1.5 द नेकलेस. हा जो आपला टॉपिक आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, द नेकलेस या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या टॉपिकमध्ये आपण एक खूप मोठा जो बोध आहे किंवा शिकवण आहे ते आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. तर पहा मुलांना, इथे आपल्याला सांगितल्याप्रमाणे की हा जो टॉपिक आहे द नेकलेस, हा नावावरूनच आपल्याला काय वाटतोय की ही गोष्ट कशाबद्दल असणार आहे, तर एका हाराबद्दल असणार आहे. जो गळ्यामध्ये आपण हार घालतो त्याबद्दल असणार आहे. म्हणजेच ही नेकलेसबद्दल गोष्ट असणार आहे असं आपल्याला वाटतं. पण ही खूप डीपली अशी काय आहे, खूप खोलवर गेलेली अशी एक कथा आहे. आपल्या माइंडला एक वेगळे वळण देणारी अशी काय आहे, ही एक गोष्ट आहे. ज्यामुळे कदाचित आपण ह्या पाठामधनं असे काही शिकू शकतो ज्यामुळे आपल्या जीवनाला एक वेगळेपण जे आहे ते लाभू शकतं. तर बघा, या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर इथे ही जी कथा आहे द नेकलेस, ही जी कथा आहे, दिस स्टोरी हॅज बीन अडॅप्टेड फ्रॉम द नेकलेस रायटन बाय गाय डे मॉपसांत. इट इज अ फ्रेंच स्टोरी अबाउट अ चार्मिंग गर्ल. आता ही जी स्टोरी आहे ती एका गर्लविषयी आहे, जी कशी आहे, अगदी सुंदर आहे, दिसायला खूप क्यूट आहे. आणि तिची ही काय आहे, एक फ्रेंच गर्लची, एक मुलीची ही एक गोष्ट आहे. तिचं नाव बघा काय आहे, मिथलडे, हू इज अवर्स्ड विथ aristocracy against her wishes. She lived a mediocre life and was very unhappy when she borrows an expensive necklace from her friend to attend a party and lost it. आता तिला जी मिथलडे होती ती कशी होती, तर तिला लहानपणापासूनच अगदी मोठे तिचे स्वप्न होते की तिला काय करायचं होतं, एका मोठ्या घरामध्ये तिला लग्न करायचं होतं. तिची लाईफ जी आहे ती कशी तिला एन्जॉयफुल करायची होती. तिला अगदी श्रीमंताची जी लाईफ आहे ती जगायची होती. पण झालं असं की ती गरीब असल्यामुळे तिची जी लाईफ आहे ती अगदी सामान्यपणे अशी होती. म्हणजेच तिचे स्वप्न होते की मोठ्या जो श्रीमंत घराण्यामध्ये तिचं काय व्हावं, तर लग्न व्हावं आणि अगदी हायफाय तिने काय करावं, तर लाईफ तिची जी आहे ती जगावी. अगदी वरिष्ठाप्रमाणे किंवा जे काही श्रीमंत लोक असतात त्यांच्यासारखीच लाईफ जी आहे ती तिला जगायची होती मिथलडेने. पण असं काही झालं नाही. एका पार्टीमध्ये जेव्हा तिला इन्व्हिटेशन झालं तेव्हा तिने काय केलेलं आहे, तर तिचा जो काही हजबंड आहे त्याने तिला ड्रेस आणण्यासाठी काय दिलेलं आहे, तर इथे त्यांनी साठवलेले पैसे त्याने दिलेले आहे. पण तिला मात्र ड्रेस तर मिळाला पण ज्वेलरी काही मिळाली नाही. म्हणून ती ज्वेलरी जी आहे तिने ती कुठनं घेतलेली, तर तिची जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीकडनं तिने जी ज्वेलरी आहे ती घेतली होती. त्यालाच काय म्हटलं जातं, तर जो नेकलेस आहे तो नेकलेस परिधान करण्यासाठी तिने आपल्या मैत्रिणीकडनं तो नेकलेस घेतला. आणि मग जेव्हा ती पार्टीमध्ये गेली आणि तिने खूप एन्जॉय केला. पण जेव्हा काही वेळ जेव्हा ती पार्टीमध्ये होती तेव्हा काय झालं की तो नेकलेस जो आहे तो तिच्याकडनं हरवला. तर ही स्टोरी जी आहे त्या नेकलेसबद्दल आहे. मग जो नेकलेस तिने घातलेला होता तर त्या नेकलेस एका मैत्रिणीचा होता आणि तो तिने कर्ज म्हणून आणलेला होता, तिच्या विश्वासावर आणलेला होता. मग आता हा जो नेकलेस आहे मैत्रिणीला परत द्यायचा आहे आणि तो डायमंड नेकलेस आहे. तो हरवल्यानंतर मग तिची अवस्था कशी होते हे आपण पुढील पाठाद्वारे पाहूया. तर पहा मुलांनो, इथे एक जी मिथलडे होती तिच्याविषयी काय आहे, तर ही एक स्टोरी आहे. कुठल्याही मुलीला काय वाटत असते की आपण कशी लाईफ जगावी, तर अगदी लक्झरी अशी लाईफ जगावी, खूप श्रीमंतामध्ये आपण वाढावं. तसेच आपल्या ज्या काही आपल्या ज्या गरजा आहेत त्या देखील काय कराव्यात, तर आपल्या संपूर्ण गरजा भागाव्यात. तसेच आपण अगदी श्रीमंतासारखं आयटीत जगावं असं प्रत्येक मुलीचं काय असतं, तर एक प्रकारचं स्वप्न असतं. म्हणून बघा, मिथलडे वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल बॉर्न इन फॅमिली ऑफ क्लर्क्स. आता ही जी मिथलडे आहे ती एका
पुअर फॅमिलीमध्ये जन्माला आलेली होती आणि एका क्लर्क म्हणजे तिची जी फॅमिली होती, तिचे जे वडील होते ते कोण होते तर क्लर्क होते. तिथे ही जी मुलगी आहे ती अगदी कशी होती दिसायला तर खूप क्यूट होती, खूप सुंदर होती आणि ती एका गरीब घराण्यामध्ये जन्माला आली होती. पण बघा, ती जरी गरीब घराण्यात जन्माला आली तरी देखील तिचे जे स्वप्न होते ते कसे होते, अगदी मोठे होते. तिच्या मैत्रिणी ज्या आहे त्या मैत्रिणीसारखंच तिला तिचं आयुष्य जे आहे अगदी श्रीमंतीमध्ये जगायचं होतं. म्हणून शी लव्ह रिचेस अँड ड्रीम ऑफ गेटिंग मॅरिड टू अ रिच मॅन. ती जरी गरीब घराण्यात जन्माला आली असली तरी सुद्धा तिला एका श्रीमंत माणसासोबत काय करायचे होते तर लग्न करायचे होते. मग हा जो विचार आहे किंवा हे जे स्वप्न आहे ते प्रत्येकाचेच असते, की प्रत्येक मुलीला वाटत असतं की जरी आपण गरीब घराण्यामध्ये जन्माला आलो असलो तरी श्रीमंत घराण्यात देखील आपलं काय व्हावं तर लग्न व्हावं. म्हणून इथे आपण बघू शकतो, ॲज द फेट ओल्ड have it, Mithilde got married to a minor official at the Ministry of Education. पण इथे तिचं सुद्धा काय झालेलं आहे तर बॅड लक झालेलं आहे आणि ती पुन्हा एकदा गरीब घराण्यातच काय गेलेली आहे, सून म्हणून गेलेली आहे. तिचं गरीब मुलाशीच काय झालेलं आहे, एका मंत्रालयात काम करणाऱ्या एका शिपायाशीच तिचं काय झालेलं आहे तर लग्न झालेलं आहे. आणि बघा, ती जी स्वप्न बघत होती श्रीमंत घरी जाण्याची, पण ते तिचं स्वप्न मात्र तिच्या कम नशिबीमुळे जे स्वप्न आहे तिचं श्रीमंत घराण्यात जाण्याचं हे काही पूर्ण झालेलं नाही. मग शी ड्रेस्ड प्लेनली अँड सफर्ड एंडलेसली. आता ज्या घराण्यामध्ये ती सून म्हणून गेली होती, बायको म्हणून गेली होती, ते जे घर होते ते कसं होतं, अगदी सिम्पल होतं. त्या घरामध्ये काय नव्हतं. शी ड्रेस प्लेनली म्हणजे ती जे ड्रेस होते ती कसे घालायचे, अगदी साधे सरळ सभ्य असे त्या घरातली माणसं देखील होती. तिचे ड्रेस देखील कसे होते तर अगदी साधारण असे होते. तसेच she felt that she was entitled to all luxuries of life and yet lived in shabby and poorly furnished house. तिचं घर देखील कसं होतं तर ते देखील पुअर म्हणजेच गरीबासारखंच घर होतं. एवढं तिच्या घरामध्ये फर्निचरसुद्धा नव्हतं. तिने स्वप्न बघितले होते मोठे, पण झालं रिअलमध्ये वेगळं, की तिला साधारणशेच काय मिळत होते तर कपडे इथे मिळत होते आणि घरसुद्धा कसं होतं, अगदी साधंसुद्धा असं होतं, ज्यामध्ये जास्त डेकोरेशन वगैरे काहीही नव्हतं. मग शी ड्रीम ऑफ ग्रँड प्लॅटियर मॅन्शन विथ वॉस्ट रूम्स लिव्हिंग अ रिच लाईफ. पण तिचे जे स्वप्न होते ते कसे होते की तिला खूप मोठे मोठे असे जे काही रूम्स आहेत तिने असे स्वप्न बघितलेले की तिचे कसे असावे तर मोठमोठे असे लिव्हिंग रूम्स असावेत. पण मात्र ज्या घराण्यामध्ये ती गेली होती तिथं असं काहीही नव्हतं. लहान असं साधारण असं घर होतं, त्यामध्ये साधंसुद्धा असं घर आणि साधीसुधी माणसं तिला भेटली होती आणि तिला त्यांच्यानुसारच काय करायचं होतं तर जी लाईफ जगण्याची त्यांची पद्धत होती त्याच पद्धतीनुसार तिला सुद्धा जगायचं होतं. मग बघा, शी हॅड नो ड्रेसेस ऑर ज्वेल्स. साहजिकच आहे, मग तिला ड्रेस जे काही भारी आपण म्हणतो अगदी श्रीमंतासारखे ड्रेस आणि ज्वेलरी ही कशी बरं तिच्याकडे असणार तर ती सुद्धा तिच्याकडे नव्हती. तर अगदी साधारण ड्रेस होते आणि ज्वेलरी हे तर नव्हतीच. मग शी हॅड अ रिच फ्रेंड whom she avoided visiting since later Mithilde would weep with regret, despair and misery. आता ती जी मिथिल्डे होती, तिची जी मैत्रीण आहे ती देखील काय करायची की तिला भेटण्यासाठी हे टाळायची. का? कारण ती कशी होती तर तिला बघून तिच्या मैत्रिणीला बरं वाटत नव्हतं. म्हणजे तिचं देखील मन जे आहे ते कसं असायचं तर त्या मैत्रिणीला बघून तिचं मन सुद्धा दुःखी होत असायचं. म्हणून वन डे मिथिल्डेज हजबंड केम होम अँड शो हर इन्व्हिटेशन टू अटेंड अँड इम्पॉर्टंट डिनर. आता एक इन्व्हिटेशन जे आहे ते मिथिल्डेचे जे हजबंड आहे त्यांना मिळालेलं आहे आणि हे जे इन्व्हिटेशन आहे आता मिथिल्डेच्या हजबंडनी घेतलेलं आहे आणि ते कुणाकडे गेलेले आहे आता मिथिल्डेकडे गेलेले आहे आणि ते म्हणतात आहे इन्स्टेड ऑफ
being happy Mithilde become unhappy since she did not have good clothes to wear. आता तुम्हाला जे निमंत्रण आहे ते तर मिळालेलं आहे, पण ह्या पार्टीमध्ये जाण्यासाठी माझ्याकडे ज्वेलरीसुद्धा नाही आहे आणि चांगले जे ड्रेस आहे ते देखील नाही आहे घालण्यासाठी. मग मी कशी बरं पार्टीला येऊ, अशी ही जी मिथल्डे आहे तिच्या हजबंडला म्हणत आहे की माझ्याकडे चांगल्या अशा क्वालिटीचे कपडे नाही आहेत आणि ज्वेलरीसुद्धा नाही आहे. मग हर हजबंड walked her an expensive dress from the money he had saved to buy himself a gun for hunting. आता जी मिथल्डे आहे त्याच्या हजबंडनी जे पैसे आहे काही जमा करून ठेवले होते शिकारीसाठी गन घेण्यासाठी, पण हे जे पैसे आहे जमा केलेले तेच मिथल्डेच्या हजबंडने काय केलेलं आहे तर मिथल्डेला दिलेलं आहे, तू हे पैसे घे आणि त्यामधूनच तू काय कर तर तुझी जी शॉपिंग आहे, तुला जो ड्रेस आवडतो तो तू घे. पण मिथल्डेचे जे हजबंड आहे लॉयझर यांनी हे जे पैसे आहे ते कशासाठी जमा केले होते तर त्यांना एक बंदूक विकत घ्यायची होती शिकारीसाठी, पण ती न विकत घेता त्यांनी तेच जमवलेले पैसे कुणाला दिलेले आहे तर त्यांच्या वाईफला दिलेले आहे आणि सांगितलं आहे की तुला पार्टीला यायचं आहे म्हणून तुला आवडेल तसं तू काय कर याच्यातून ड्रेस घे. म्हणून शी वॉज स्टील अनहॅपी सिन्स नाव शी सेड शी डिड नॉट हॅव एनी ज्वेलरी टू वर. आता पुन्हा तिची एक इच्छा तर पूर्ण झाली होती की तिला हवा तसा ड्रेस घेण्यासाठी तिच्या हजबंडने तिला काय केलं होतं तर पैसे दिले होते, पण तरीसुद्धा ती काय होती अनहॅपी होती, दुःखी होती. का बरं दुःखी होती, कारण तिला आता ड्रेस तर मिळालेला होता पण मात्र तिच्याकडे काय नव्हती तर ज्वेलरी नव्हती. मग तिच्याकडे दागदागिने नसल्यामुळे पुन्हा ती काय झालेली आहे तर इथे दुःखी झालेली आहे आणि पुन्हा हे जे रडगाणं आहे ते कुणाजवळ गात आहे तर तिच्या हजबंडला सांगत आहे. काय तर शी वेंट टू हर फ्रेंड मॅडम फॉरेस्टियर टू बॉरो अ नेकलेस. आता तिने काय ठरवलेलं आहे की ड्रेस तर तिला हजबंडकडून मिळालेलाच आहे, मग जे काही दागिने आहे ते तिला कुठून मिळणार आहे, जो नेकलेस आहे ती म्हणत आहे की तिची जी मैत्रीण आहे, कुठली मैत्रीण आहे तर फॉरेस्टियर मॅडम फॉरेस्टियर जी मैत्रीण आहे तिच्याकडनं ती काय आणणार आहे आता तर जो नेकलेस आहे तो आणणार आहे. मग आता तिची मैत्रीण तिला काय करत आहे वेगवेगळे जे नेकलेस आहे ते दाखवत आहे, पण ते नेकलेस जे आहे मिथल्डेला पसंत पडत नाही. मग एक खूप छान सुंदर असा डायमंड नेकलेस जो आहे तो जेव्हा मिथल्डे पुढे ठेवला तेव्हा बघा तिला तो पसंत देखील पडलेला आहे. मग इथे जेव्हा मिथल्डे म्हणते की आफ्टर लॉट ऑफ डेलिब्रेशन शी चूज अ सुपर्ब डायमंड नेकलेस. आता खूप सारे जे नेकलेस आहे ते काय केलेलं आहे तर तिच्या मैत्रिणीने तिच्या समोर ठेवलेले होते मिथल्डेच्या समोर आणि तुला हवा तो काय कर तू याच्यातनं नेकलेस घेऊन जा आणि हा जो नेकलेस आहे तो घे असा मिथल्डेला तिची जी फ्रेंड आहे तिने सांगितलेलं आहे. आणि मग हा जो नेकलेस आहे तो मिथल्डेने घेतलेला आहे तिच्या फ्रेंडकडनं. मग शी fastened in around her neck and stood lost of ecstasy as she looked at herself in the mirror. आता ती छान अशी तयार झालेली आहे आणि स्वतःला कशामध्ये बघू लागलेली आहे तर एक जो आरसा आहे मिरर आहे त्याच्यामध्ये ती बघू लागलेली आहे की ती कशी दिसत आहे. मग बघा आता तिने स्वतःला कशामध्ये न्याहाळलेलं आहे, स्वतःची जी प्रतिकृती आहे कशामध्ये बघितलेली आहे तर एका मिररमध्ये आरशामध्ये बघितलेली आहे आणि ती खूप सुंदर अशी दिसत आहे. मग बघा द डे ऑफ द पार्टी अराइव्ह and Mithilde looked prettier than all the women in the hall. आता त्या हॉलमध्ये ज्या काही बायका तिथे आल्या होत्या त्या सर्व बायकांपेक्षा सर्व मुलींपेक्षा हे जी मिथल्डे होती ती कशी दिसत होती तर अतिशय सुंदर अशी ती दिसत होती. बघा इतर सर्व बायकांपेक्षा त्या हॉलमध्ये त्या पार्टी हॉलमध्ये फक्त मिथल्डेच अशी एक लेडी होती जी काय करत होती तर ती खूप इतर बायकांपेक्षा खूप सुंदर छान अशी दिसत होती. मग मिथल्डे वॉज व्हेरी हॅपी अँड एन्जॉय द इव्हनिंग थ्रॉगली. आता ही जी मिथल्डे आहे तिला तिच्या मनानुसार काय मिळालेलं आहे, ड्रेस मिळालेला आहे, ज्वेलरी मिळालेली आहे, म्हणून तिने इथे काय केलेले आहे तर पार्टीमध्ये ती अगदी हॅपी होऊन गेलेली आहे आणि खूप एन्जॉय तिने या पार्टीमध्ये केलेला आहे. Later she and her husband left the
गॅदरिंग अँड टूक अ कॅब टू रीच होम. आता पार्टी संपण्यात आलेली होती आणि आता तिला आणि तिच्या हस्बंडला कुठे जायचं होतं, तर घरी जायचं होतं. म्हणून त्यांनी जी कॅब आहे ती बुक केलेली आहे. आणि कॅब बुक करून, कॅब कशासाठी त्यांनी बुक केलेली आहे, तर घरी जाण्यासाठी त्यांनी ती कॅब जी आहे ती बुक केलेली आहे. मग जेव्हा त्यांनी कॅब बुक केली तेव्हा काय झालेलं आहे की त्या कॅबमध्ये बसून ते लोक कुठे गेलेले आहेत, तर घरी गेलेले आहे. मग वन्स होम मिथलडे स्टूड इन फ्रंट ऑफ द मिरर टू हॅव अ फायनल लुक. आता तिला असं वाटलं की मला आता हा जो नेकलेस आहे तो परत कुणाला द्यायचा आहे, तर फ्रेंडला द्यायचा आहे. मग त्याआधी मी काय करते, तर स्वतःला आरशामध्ये बघते. म्हणून ती मिरर समोर आली आणि बघते तर काय, तर तिचा जो लुक आहे तो आता पडलेला होता. का बरं? कारण बट लो द नेकलेस वॉज मिसिंग फ्रॉम हर ब्युटिफुल नेक. जो नेकलेस होता तो तिच्या गळ्यामधून काय झाला होता, गायब झालेला होता, मिसिंग झालेला होता. हे जेव्हा तिने आरशामध्ये बघितले तेव्हा तिला हे समजले की माझ्या गळ्यामधून नेकलेस जो आहे तो काय झालेला आहे, तर हरवलेला आहे. मग पॅनिक स्ट्रिकन शी टर्न टुवर्ड्स हर हजबंड. आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टर्स नेकलेस, शी सेड विथ. आता तिला माहिती होतं की हा जो नेकलेस आहे तिने मॅडम फॉरेस्टर यांच्याकडनं आणलेला होता, तिच्या फ्रेंडकडनं आणलेला होता. आणि तो नेकलेस जो आहे तो तिला परत त्या मैत्रिणीला करायचा होता. फॉरेस्टियर्स हे तिच्या मैत्रिणीचं नाव आहे आणि तो जो नेकलेस आहे तो तिला परत करायचा होता. म्हणून स्क्रॅड लुक्स. आता तिचं मूड जे आहे पुन्हा कसं झालेलं आहे, तर तिचं जे मूड आहे पुन्हा अनहॅपी झालेलं आहे, ती आता पुन्हा दुःखी झालेली आहे. व्हॉट हॅव दॅट्स इम्पॉसिबल सेड हर हजबंड. आता तिचे जे हजबंड आहे ते काय म्हणतात बघा, की व्हॉट हाऊ दॅट्स इम्पॉसिबल. तो म्हणतोय काय, हे कसं झालं. सेड हर हजबंड. तिच्या हजबंडला सुद्धा एक धक्का लागलेला आहे. आणि आता हा जो दुसरा आपण पार्ट बघणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे की तिला खूप अशी पैशांची दागदागिने जे आहे त्यांची खूप हौस होती. पण गरीब असल्यामुळे ती जे हौस आहे, मौज मजा आहे, ती तिला करता आली नाही. तिचं लग्न देखील एका साधारण कुटुंबामध्ये झालेलं आहे, म्हणून देखील तिच्या जे हौस मौज आहे ती देखील अपूर्ण राहिलेली आहे. पण तिने तिच्या मैत्रिणीकडनं काय केलेलं आहे, तर नेकलेस आणलेला आहे. आणि एका बाजूने तिचे हजबंड जे आहे शिकारीसाठी बंदूक घेण्यासाठी जेव्हा त्यांनी पैसे जमा केलेले, ते पैसे त्याने काय केलेलं आहे, तर वाईफला दिलेलं आहे एक सुंदर ड्रेस आणण्यासाठी. मग इथपर्यंत झाला आपला फर्स्ट पार्ट. आणि सेकंड जो पार्ट आहे तो आपला असा आहे की दे लुक इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लॉक, इन हर पॉकेट्स. ती जो ड्रेस आहे तिने पार्टीवेअरसाठी घातलेला तो संपूर्ण ड्रेस तिने चेक केलेला आहे की इथे कुठे जो नेकलेस आहे तो अडकला असेल. म्हणून त्याने काय केलेलं आहे, तर तो ड्रेस जो आहे तो चेक करण्यास सुरुवात केलेली आहे की जेणेकरून हा नेकलेस जो आहे तो कदाचित पॉकेटमध्ये असेल किंवा कुठेतरी ह्या ड्रेसला अडकलेला असेल. म्हणून त्यांनी तो ड्रेस जो आहे तो शोधलेला आहे की बाबा ह्या ड्रेसला कुठेतरी हा जो नेकलेस आहे तो अडकलेला असेल म्हणून. बट दे कुड नॉट फाइंड द नेकलेस एनिवर. त्यांनी खूप तो नेकलेस जो आहे तो शोधलेला आहे, कपड्यांमध्ये शोधलेला आहे आणि इतरकडे सुद्धा शोधलेला आहे, पण त्यांना काही नेकलेस सापडलेला नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट वेन यू लेफ्ट द हॉल, मिथलडेज हजबंड आस्क्ड हर. आता मिथलडेचे जे हजबंड आहे ते काय म्हणाले मिथलडेला की आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन वेन यू लेफ्ट द हॉल. जेव्हा पार्टी हॉलमध्ये जेव्हा आपण होतो तेव्हा नक्कीच तुझ्या गळ्यामध्ये तो हार होता का, असं कोण विचारत आहे, तर मिथलडेचे जे हजबंड आहे ते विचारत आहे. मग यस आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. हो, तो जो हार आहे, जो नेकलेस आहे तो माझ्या गळ्यामध्ये होता. मग दे स्टार्टेड ॲट इच ऑदर्स टर्न.
आता त्यांनी काय केलेलं आहे तर इतरत्र जी जागा आहे ती सगळीकडे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, कारण दोघांनाही शॉक लागलेला आहे. कारण तो जो नेकलेस होता तो कसा होता तर तो डायमंडचा नेकलेस होता आणि तो तिच्या एका श्रीमंत मैत्रिणीकडनं तिने आणलेला होता. म्हणून तिच्या हजबंडला, मिथलडेच्या हजबंडला आणि मिथलडेला सुद्धा खूप आश्चर्याचा धक्का जो आहे तो बसलेला होता. मग लॉयझेल, मिथलडे's husband, put on his clothes and left to walk on the same road they walk on. आता ते टॅक्सीने आलेले होते तरी सुद्धा हा हॉलपर्यंत काय गेलेला होता तर लॉयझेल जो आहे तो पायी गेलेला, जेणेकरून काय होणार आहे की मिथलडेचा जो नेकलेस आहे जो हरवलेला आहे तो पुन्हा मिळेल या हेतूने तो ज्या रस्त्याने घरी आलेला होता त्याच रस्त्याने आता तो जो नेकलेस आहे तो शोधण्यासाठी पुढे पुढे जात आहे. आणि बघा, मिथलडे रिमेन्ड indoors wearing her ball dress all night and waited for her husband to return back. आता इथे मिथलडे एवढ्या ह्याच्या टेन्शनमध्ये होती की तिने तिचे हजबंड येऊपर्यंत ती त्या डोर जवळच उभी होती, तिच्या हजबंडची वाट बघत होती, जेणेकरून जो नेकलेस आहे तो ते परत आणतील. ही जी होप होती, ही जी आशा होती ती मिथलडेला होती की आता जो मिथलडेचा हजबंड आहे तो काय करणार आहे की हरवलेला नेकलेस परत आणेल. या हेतूने जी मिथलडे आहे ती रात्रभर जागी होती आणि दरवाजाजवळ ती उभी होती. मग फायनली वेन ही डीड ही हॅड नॉट फाउंड एनिथिंग. आता तो काय केलेला आहे, तिचे हजबंड जे आहे ते घरी आलेले आहे आणि सगळ्या रस्त्याभर त्यांनी बघितलेला आहे की तो नेकलेस कुठे हरवला असेल, कदाचित आपल्याला मिळेल, पण त्या रस्त्याने काही त्याला नेकलेस सापडलेला नाही आणि तो संपूर्ण रस्ता शोधत पुन्हा घरी आलेला आहे, त्याला तो नेकलेस सापडलेला नाही. मग Loisel went to the police, to the newspapers to offer a reward to the cab companies. आता त्याने पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्या नेकलेसबद्दल तक्रार केलेली आहे. तसेच न्यूजपेपरमध्ये सुद्धा त्याने बक्षीस जे आहे ते दिलेलं आहे की बाबा जर हा नेकलेस जो आहे तो माझ्यापर्यंत पोहोचला तर आम्ही तुम्हाला काय देऊ तर बक्षीस देऊ. आणि जी कॅब आहे त्या कॅब कंपनीला सुद्धा त्याने काय केलेले आहे, कंप्लेंट जी आहे ती केलेली आहे. का? कारण त्या मिथलडेचा काय हरवला होता तर नेकलेस हरवला होता. म्हणून इथे त्यांनी वेगवेगळी जे काही बक्षिसं आहेत ती सुद्धा तो हार शोधण्यासाठी ठेवली होती. त्याने न्यूजपेपरला कळवलेलं होतं, पोलिसांना देखील कळवलेलं होतं. मग एव्हरीवेअर ही कुड टू फाइंड एनी टायनेस्ट ग्लॅमर ऑफ होप. आता इथे त्याला काय होतं की सगळीकडे त्याने काय केलं होतं, शोधलं होतं आणि त्याला अपेक्षा होती की कुठून तरी काहीतरी मला काय मिळणार आहे, मदत मिळणार आहे. या हेतूने ही जी आशा आहे ती त्याची होती की मला काहीतरी काय मिळणार आहे, क्लू मिळेल आणि जो हरवलेला नेकलेस आहे तो पुन्हा मला मिळेल. मग फायनली लॉयझेल मेड मिथलडे राईट अ नोट to her friend telling her that the collapse of her necklace. आता फायनली हा जो लॉयझेल आहे तो मिथलडेला काय म्हणत आहे की तू एक लेटर लिही तुझ्या मैत्रिणीला आणि सांग की तुझा जो नेकलेस आहे मी काही दिवसांनी काय करणार आहे तर तो परत करणार आहे. मग लॉयझेलने सांगितल्यानुसारच मिथलडेने काय केलेलं आहे तर एक जे लेटर आहे ते तिच्या मैत्रिणीला लिहिलेलं आहे. And opened hand and she had sent it for mending. आता जसं तिच्या हजबंडने तिला सांगितलं होतं तसं तिने काय केलेलं आहे, मेन्शन त्या लेटरमध्ये केलेलं आहे. मग sick with grief and aghast both went to a jeweler looking for the exact replica of the necklace. आता जेव्हा ते एका सराफीकडे गेले, एका सोन्याच्या जो काही दुकान असतं त्या दुकानामध्ये ते गेले आणि त्या शॉपमध्ये त्यांनी बघितलं की सेम जसं तिने परिधान केला होता, घातलेला होता, सेम तसा नेकलेस जो आहे तो तिला त्या सराफाच्या दुकानामध्ये मिळालेला होता. आणि मग त्याची किंमत जी आहे ते ऐकून हे दोघेही कसे झाले होते तर दंग झालेले होते. कारण तो नेकलेस कसा होता तर डायमंड होता. म्हणून बघा, फायनली दे फाउंड वन अँड देन टोल्ड द ज्वेलर not to sell it to anybody until they came back in. आता हा जो नेकलेस आहे तू काय कर, कोणालाही सेल करू नकोस, कोणालाही तू विकू नकोस. तर हा जो
ज्वेलरी आहे, ही जी ज्वेलरी आहे ती फक्त आम्हालाच विकत घ्यायची आहे, म्हणून ती तू कुणालाही सेल करू नकोस. 5 days विथ द रिक्वायर अमाऊंट. मी काही दिवसातच काय करणार आहे, तर ह्या नेकलेसची जी काही अमाऊंट आहे ती मी तुला देणार आहे. मग दे ऑल्सो मेड अन ॲग्रीमेंट दॅट द वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँक्स इफ द अदर नेकलेस वॉज. जर जो नेकलेस हरवलेला आहे तो जर परत मिळाला तर हा जो नेकलेस आहे, जो ओरिजिनल नेकलेस आहे तो कितीचा होता, 40चा होता, पण जो नेकलेस आहे तो त्याला 36मध्ये द्यायला तयार होता. पण जर तुला ओरिजिनल नेकलेस भेटला आणि तो माझा नेकलेस तो पुन्हा मला आणून दिलास तर त्याचे मी मात्र किती करणार आहे, तुला 34,000 फ्रँक्स जे आहे ते मी तुला रिटर्न करणार आहे. म्हणजे इथे 2,000 फ्रँक्सचे काय होणार आहे, नुकसान ह्या लॉयझलचे होणार आहे. मग हे जे सगळे काही करार आहे हे लॉयझलने काय केलेले आहे, तर मान्य केलेले आहे. कारण त्यांना काय करायचं होतं, जो नेकलेस आहे तो परत करायचा होता. मग फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. आता हा जो नेकलेस आहे काय केलेला आहे, फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये घेण्यात आलेला होता. लॉयझल हॅड 18,000 फ्रँक्स विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. आता 18,000 रुपये जे आहे ते कोणी दिलेले होते, तर 18,000 रुपये हे लॉयझलच्या वडिलांनी जे आहे ते दिलेले होते. मग इथे ही वुल्ड बॉरो द रेस्ट. आता इथे बाकीचे जे पैसे आहेत त्यांनी काय केलेले आहे, उसने घेतलेले आहे. सगळ्यांकडनं त्यांनी थोडे थोडे जे पैसे आहेत ते इथे जमा केलेले आहेत. मग बघा, फायनली he borrow money from all sources and laid down 36,000 francs in front of the jewelers. त्यांनी सगळीकडनं उधार वगैरे घेऊन 36,000 जे फ्रँक्स आहे, पैसे आहे ते त्यांनी जमा केलेले आहे. आणि तो जो नेकलेस त्यांनी ज्वेलरी शॉपमध्ये बघितला होता तो नेकलेस त्यांनी काय केलेला आहे, 36,000 फ्रँक्समध्ये विकत घेतलेला आहे. आणि बघा, when Mithilde returned the necklace back, मॅडम फॉरेस्टर सेड कोडली. आता जेव्हा एखाद्याचा ओझा आपण उतरवतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं, शांत वाटत असतं. पण हा जो नेकलेस आहे तो विकत घेण्यासाठी मिथल्डे आणि लॉयझल यांनी किती कष्ट घेतलेले आहे ते देखील आपल्याला माहीत आहे. मग यू शुड हॅव रिटर्न इट सूनर, आय माईट हॅव नीडेड इट. आता आपल्याला माहीत आहे की यांनी काय केलेलं आहे, तर खूप कष्ट जे आहे हे पैसे एकत्र करण्यासाठी त्यांनी घेतलेले होते. मग आफ्टर दिस इन्सिडन्स मिथल्डे लिव्ह अ हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. आता पुन्हा त्यांचं जे जीवन होतं आधीच कसं होतं, तर एक मिडल क्लास फॅमिलीचं होतं. आता पुन्हा त्यांची लाईफ जी आहे ती अजूनच घसरलेली आहे, मागे आलेली आहे आणि ते अगदीच गरिबाचं जे जीवन आहे ते आता जगायला लागलेली आहे. द ड्रेडफुल डेब्ट हॅड टू बी पेड. आता तिला हे सगळं जे कर्ज आहे ते दोघांनाही उतरवायचं होतं, म्हणून त्यांची लाईफ जे आहे प्रत्येक गोष्टी आता ॲडजस्टमेंट ते करायला लागले होते. शी डिमिस्ड द मेड अँड चेंज द लॉजिंग अँड वर्क हार्ड. आता हे दोघंही ते जे कर्ज आहे ते उतरवण्यासाठी अतिशय परिश्रम, अतिशय कष्ट जे आहे ते दोघंही करायला लागले होते. मग बघा, लाईफ मोर मिथल्डे वॉज मिझरेबल विथ वॉशिंग डिशेस, डर्टी लाईन्स, केअरिंग गार्बेज अँड ड्रेसिंग लाईक अ कॉमनर. आता आधीच तिला तिच्या आयुष्याचा काय आला होता, तर कंटाळा आला होता. का? कारण तिला कशी लाईफ पाहिजे होती, तर खूप मौज मजा करणारी अशी लाईफ तिला पाहिजे होती. पण या कर्जामुळे आणखीनच तिचा जो राहणीमानाचा दर्जा आहे तो घसरलेला होता. तिला सगळे जे कामं आहेत ती आता तिला करावी लागली होती. आणि त्यामध्ये ही सगळी कामे करून काही फ्रँक्स म्हणजेच काही पैसे जे आहेत ते ती इथे जमा करत होती. कारण तिला आणि तिच्या हजबंडला जो नेकलेससाठी घेतलेला कर्जाचा डोंगर आहे तो आता कमी करायचा होता. म्हणून लॉयझल वर्क एक्स्ट्रा आवर्स टू. आता लॉयझल जो आहे मिथल्डेचा हजबंड तो देखील काय करायचा, तर त्याच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा जे काम आहे तो देखील तो करत होता. दिस काइंड ऑफ लाईफ लास्टेड फॉर 10 years इन विच मिथल्डे लुक ओल्ड अँड हॅज्ड. आता ते जे कर्ज आहे ते उतरवण्यासाठी त्यांना किती वर्ष लागलेले आहेत, तर
10 वर्ष जे आहे ते एवढं सारं कर्जाचा जो डोंगर आहे तो कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी त्यांना 10 वर्ष जे आहे कर्जफेडीसाठी लागले होते. मग वन डे वाईल मिथलडे वॉज वॉकिंग इन द चॅम्प इलेजेस शी सॉ मॅडम फॉरेस्टर वॉकिंग डाऊन. आता एक दिवशी तिची जी जुनी मैत्रीण आहे ती मॅडम फॉरेस्टियर ही एकदा तिला जाताना दिसलेली होती. मग लुकिंग यंग अँड चार्मिंग. आता ती जेव्हा आधी दिसत होती अगदी ब्युटिफुल, खूप सुंदर अशी ती दिसत होती, तशीच आत्ता देखील दिसत आहे. मग मिथलडे थॉट फॉर अ मोमेंट वॉट एव्हर शी शुड टॉक टू हर or not and finally she did. आता ती जी मिथलडे आहे ती तिच्या मैत्रिणीला जे काही घडलं आहे ते सांगू की नको या विचारात ती होती. पण तिचं असं म्हणणं होतं की माझं जे कर्जाचं डोंगर आहे आता ते कसं झालेलं आहे तर ते पूर्ण मिटलेलं आहे. माझं जे कर्ज आहे ते मी पूर्ण देऊन टाकलेलं आहे. मग आता हिला सांगायला काही हरकत नाही. म्हणून मॅडम फॉरेस्टियर कुड नॉट रिकग्नाइज मिथलडे ॲट फर्स्ट. आता इथे काय होतं आहे की मिथलडेला ही आवाज देते. मिथलडे जी मैत्रीण आहे तिला आवाज देत आहे आणि मिथलडे टोल्ड हर द होल स्टोरी ऑफ हाऊ शी हॅड लॉस्ट हर ओरिजिनल नेकलेस. आणि जेव्हा तिने आवाज दिला तेव्हा ती मिथलडे जे आहे तिच्या मैत्रिणीला फॉरेस्टियरला काय सांगत होती की तुझा जो नेकलेस आहे तो माझ्याकडून कसा हरवला गेला आणि तो तुला मिळवून देण्यासाठी आम्ही काय काय केलं ही सगळी स्टोरी जी आहे ते मिथलडे तिच्या मैत्रिणीला आता सांगत आहे. बघा, मिथलडे टोल्ड हर द होल स्टोरी ऑफ हाऊ शी हॅड लॉस्ट हर ओरिजिनल नेकलेस. म्हणजेच तिचा जो काही ओरिजिनल नेकलेस आहे तो कसा माझ्याकडनं हरवला याबद्दल आता सर्व सविस्तर माहिती जी आहे ती मिथलडे देत आहे. यू ब्रॉक्ड इट बॅक. आता तो काय केलेला आहे तर तो नेकलेस तर तू मला परत दिलेला आहे असं कोण म्हणत आहे तर मिथलडेची मैत्रीण म्हणत आहे. बघा, आय ब्रॉक्ड यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट. मी तुला तो नेकलेस परत दिलेला आहे पण सेम तसाच दिसणारा नेकलेस मी काय केलेला आहे विकत घेतलेला आहे आणि तुला तो नेकलेस जो आहे परत दिलेला आहे. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि हे सगळ्यासाठी मला किती वर्ष लागलेले आहेत तर तुझा जो काही नेकलेस आहे तो मला त्याचं कर्ज फेडण्यासाठी मला किमान 10 वर्ष जे आहे ते लागलेलं आहे. It wasn't easy for us, but it is over now. मॅडम फॉरेस्टर वॉज डन. आता ती देखील आश्चर्यचकित झालेली आहे मॅडम फॉरेस्टियर की हा जो नेकलेस आहे तो तू मला दिलेला आहेस आणि तो जो नेकलेस आहे तो त्याचं कर्ज फेडण्यासाठी तुला किती दिवस लागलेले आहेत तर 10 वर्ष लागलेले आहेत. मग यू से दॅट यू बॉक्ड अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. तू माझा जो नेकलेस आहे त्या नेकलेसऐवजी तू मला सेम तसा नेकलेस दिलेला आहे असं कोण म्हणत आहे तर असं ही मिथलडेची जी मैत्रीण आहे ती म्हणत आहे. मग यस यू डिडंट नोटीस देन दे वर व्हेरी सिमिलर. आता जो नेकलेस आहे तो तू नीट बघितला नाहीस का की मी तुला काय केलेलं आहे सेम तुझ्यासारखाच नेकलेस जो आहे मी तुला तो आणून दिलेला आहे. तू तिला अजिबात नोटीस केलेलं नाही का. मग ही जी मैत्रीण आहे ती म्हणते अँड शी स्माइल विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. आता ती इथे काय करत आहे तर अतिशय मिश्किलपणे इथे ती हसत आहे आणि तिच्या मैत्रिणीला निरागसपणे ती हसत आहे आणि मैत्रिणीला असं म्हणत आहे की मॅडम फॉरेस्टर डीपली मूव्ह टू बोथ हर हँड्स. तिच्या हँड्स जे आहे दोन्ही हात जे आहे मैत्रिणीचे तिने पकडले आणि मैत्रिणीला काय म्हणत आहे की तू कशी आहेस, खूप निरागस आहे आणि तू काय केलेलं आहेस तर माझा जो नेकलेस आहे तो मला तू काय केलेला आहेस तर मिळवून दिलेला आहेस. म्हणजेच तो नेकलेस कसा होता तर इथे आपल्याला माहीत असेल की तो नेकलेस होता ओ माय पुअर मिथलडे. इथे आपण पाहू शकतो की ओ माय पुअर मिथलडे माइन वॉज अन इमेशन्स. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट.
आणि बघा शेवटी जी मिथलडेची फ्रेंड आहे ती तिला सांगते, अगं तू माझा नेकलेस परत देण्यासाठी तू खूप काबाड कष्ट केलेले आहेस आणि 10 वर्षापासून तू त्याचं कर्ज फेडत आहेस, पण जो नेकलेस तू मला परत दिलेला आहे आणि मी तुला पार्टीसाठी जो काही नेकलेस दिला होता तो फक्त कितीचा होता, तर तो फक्त 500 रुपयाचा होता. आणि त्या बदल्यात सेम तू तसंच नेकलेस काय केलेला आहे, तर मला अगदी 10 वर्ष तुझे काबाड कष्टामध्ये घालून ओरिजिनल नेकलेस जो आहे डायमंडचा तो मला मिळवून दिलेला होता. पण माझा जो नेकलेस आहे तो कसा होता, तर तो माझा जो नेकलेस आहे तो नकली होता, म्हणजे तो ओरिजिनल नव्हता. आणि ही सगळी गोष्ट आता कुणाला माहीत पडलेली आहे, तर मिथलडेला माहिती पडलेली आहे की तिने जी काही हव्यासापोटी म्हणजे सुंदर दिसण्यासाठी किंवा मौज मजा करण्यासाठी जे काही तिने इथे केलेलं आहे कृत्य, त्यासाठी तिला अवघे 10 वर्ष काय करावं लागलेलं आहे, तर झटावं लागलेलं आहे. त्या नेकलेसची किंमत मोजावी लागलेली आहे. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो लेसन आहे द नेकलेस हा आपण लर्न केलेला आहे. आता आपण ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरद्वारे देखील काय करणार आहोत, तर द नेकलेस हा जो लेसन आहे तो आणखीच अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत.